नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण स्नेहसुधा कुलकर्णी यांची न्याय ही कथा ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. सकाळची वेळ. वरांड्यात आरामखुर्चीत बसून पेपर वाचत असताना सहज स्थानिक कार्यक्रमांकडे लक्ष गेलं आणि विजया राजोपाध्ये हे नाव वाचून मी चकित झाले. विजया इथे कशी? प्राध्यापक विजया म्हणजे नक्की तीच विजू, आपली एकेकाळची जीवाभावाची मैत्रीण. ती समाजशास्त्राची प्राध्यापक आहे. तिने MSW केलंय एवढं माहीत होतं मला, पण तालुक्याच्या गावी येऊन व्याख्यान देण्याइतकी ही विदुषी झाली आहे हे माहीत नव्हतं. तिच्या व्याख्यानाचा विषय होता दत्तक मुलांचे परदेश वास्तव्य आणि त्यांचे भवितव्य. सामाजिक विषयांवर बोलणारी ती वक्तृत्व कलेत कधी पारंगत झाली? कॉलेजमध्ये तर नेहमी न्यूनगंडाने पछाडून मागे मागे असायची. लाजरी बुजरी होती. वाटलं लगेच जाऊन तिला भेटावं, पण मला तर गावातील ठिकाणी फारशी माहीत नाहीत आणि तिचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही हे एक, आणि दुसरे मनात आले की बाहेर जायला मी स्वतंत्र कुठे आहे. बाहेर जायचे असेल तर मॅनेजर केसकर यांची लेखी परवानगी घ्यावी लागते. वेळेत परत यावं लागतं आणि 15-20 किलोमीटर दूर जाण्यासाठी ऑटो करायची तर 200-300 रुपये तरी खर्च येणार. इथे वृद्धाश्रमात दरमहा अवघ्या 3000 रुपयात राहण्याची जेवणाची सोय झाली आहे म्हणून ठीक चालले आहे माझे. माझी लेक सविता साऊ हा खर्च करते एक कर्तव्य म्हणून. 2-3 महिन्यांनी मला भेटायला येते तेव्हा वर खर्चाला 500-700 रुपये देते. ते मला पुरवून वापरावे लागतात. एरवी काटकसर या शब्दाचा मला तिटकारा होता. कुठल्याच बाबतीत मी कधी कंजूषपणा केला नाही. मनाला येईल तसा खर्च करायची सवय. खाण्यावर आणि कपड्यांवर मी वारेमाप खर्च करीत असे. भारी भारी कॉस्मेटिक्स वापरायचे, नवीन भारी साड्या घ्यायचे. आता साऊने दिलेले पैसे जपून वापरावे लागतात. येथे मिळणारी पोळी भाजी आणि आमटी गोड मानून घ्यावी लागते. सणासुदीला गोडधोड करतात, पण मला गोडापेक्षा चमचमीत तिखट खाण्याची सवय. खरं म्हणजे सगळं नकोसं वाटणारं, पण मी आता खूप शांत झाले. वाट्याला आलेले जीवन शांतपणे स्वीकारले आहे. अगदीच इच्छा झाली तर कुणाकडून तिखट कचोरी लसूण शेव मागवते. पण आता विजयाला भेटावेच असं वाटू लागलं. ऑटोचा खर्च करण्याची मनाची तयारी केली. विजया राजोपाध्ये पूर्वीची विजया वर्तक. मला तिच्या सहवासात काढलेले शाळा कॉलेजचे दिवस आठवले. माझ्यासाठी रंगीबेरंगी फुलपाखरी असलेले ते दिवस, तर तिच्यासाठी संघर्षाचे काटेरी दिवस. कॉलेजमध्ये जाताना मी रोज जणू नवी असायचे. खूप नटायचे, फॅशनेबल राहायचे. सुंदर दिसण्याचे जणू वेडच लागले होते मला. मी सुंदर दिसायचेही. त्यावेळी मी माझ्या रूपावर नेहमी खुश असायचे. त्या मानाने विजू शरीरयष्टीने किरकोळ होती. सुती नाहीतर नायलॉनच्या हलक्या साड्या वापरायची. राहणी नीटनेटकी असली तरी तिची गरिबी तिच्या पोशाखातून डोकावायची. मात्र तेव्हाही तिच्या डोळ्यात तेज होतं. वृत्ती अभ्यासू होती. कष्ट करण्याची जिद्द होती. विजयाची आणि माझी मैत्री हा त्याकाळी अनेकांच्या कुतूहलाचा विषय होता. आमच्या दोघींच्या स्वभावात वर्तनात साम्य नव्हतं, पण आम्ही एकाच गल्लीत जवळजवळ राहत होतो. एका शाळेत एका वर्गात होतो. नंतर एकाच कॉलेजात एका वर्गात होतो. बोलका स्वभाव हा आमच्या दोघीतलं एकमेव साम्य. तिच्यापेक्षा मी जास्त बोलायचे. ती निमूट ऐकून घ्यायची. मला बढाईखोर नटवी म्हणणाऱ्यांना परस्पर गप्प बसवायची. मैत्रीण म्हणून ती खूप चांगली होती. तिचे रूप, तिची राहणी यापुढे मी सरस होते. तिच्यापुढे मी उठून दिसते असं वाटायचं. तिच्यापुढे रुबाब दाखवता यायचा. कधीमधी आमच्या चैनबाजीत मी तिला सामील करून घ्यायचे. अशी चैन करणारा, कॉलेज लाईफ एन्जॉय करणारा आमचा वेगळा ग्रुप होता. पण त्या ग्रुपमध्ये मिसळणे तिला आवडायचे नाही. ती अवघडून जायची. कधीतरी मी तिला माझ्या खर्चाने सिनेमाला घेऊन जायचे, केवळ कंपनी हवी म्हणून. ती यायची कारण तीही सिने शौकीन होती. हिंदी गाणी म्हणायची, पण ते तेवढेच. पैसे खर्च करून पिक्चर बघायची नाही. शैलाबाई, नाश्ता नाही का घ्यायचा? जा लवकर, रुक्मिणीने म्हटले तशी मी जागची उठले आणि नाश्त्यासाठी रांगेत उभी राहिले. मनात आले, विजयाने माझे हे आजचे रूप पाहिले तर काय वाटेल तिला. माझी ही अवस्था पाहून ती खूप हळहळेल. तेव्हा अनेकदा तिने मला आग्रहाने अभ्यासाला बसवायचे. चैन करण्यापासून रोखायचे. वेळ वाया घालवतेस म्हणून क्वचित रागवायचीही. विजया त्या काळात गरिबीने खूप काचलेली होती. ती आणि तिची भावंडे दिवस दिवस उपाशी राहत.
वडील कापड दुकानात कामाला होते. आई कुणाकडे स्वयंपाकाला होती. घरात 5 मुले. विजू सगळ्यात मोठी. शिवाय म्हातारी आजी होती घरात. 2 छोट्या भाड्याच्या खोल्यात त्यांचे बिऱ्हाड होते. परिस्थितीशी त्यांचा लढा चालू होता. SSCला उत्तम गुण मिळाल्याने विजूने कॉलेज शिक्षणाचा हट्ट धरला आणि गावात नव्याने निघालेल्या कॉलेजमध्ये नाव घातले. तिच्या आईवडिलांना हे आवडले नव्हते. तिने नर्सिंग कोर्स करावा म्हणजे शिक्षण राहणे फुकट होऊन वर स्टायपेंड मिळेल व ती कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकेल असं त्यांचं गणित होतं. विजयाचा पाठचा भाऊ माधव 10वी पास होऊन गॅरेजमध्ये काम करीत होता. त्याची शिक्षणात गती नव्हती. माधव उंचापुरा, गोरापान, स्मार्ट होता. तो कुटुंबाला किरकोळ मदत करीत होता आणि त्याचा आपल्या ताईच्या शिक्षणाला मूक पाठिंबा होता. आपल्या शिक्षणाचा खर्च विजू किरकोळ कामे करून भागवत होती. मात्र माझ्याशी बोलताना ती सहसा स्वतःच्या कौटुंबिक परिस्थितीचा उल्लेख करायची नाही. रडगाणे गायची नाही. आमचे बोलणे, अभ्यास, प्रोफेसर्स, मित्रमैत्रिणी, सिनेमा, नाटक अशा विषयांवर असे. अनेकदा मी तिला माझ्या खर्चाने सिनेमाला घेऊन जायची, कारण सिनेमाची, फिल्मी गीतांची तिलाही आवड होती. एकदा असेच मी तिला म्हटले, विजू जाऊया आज पिक्चरला. कदाचित आजचा हा चित्रपटाचा शेवटचा दिवस असेल. शुक्रवार नंतर नवा सिनेमा येतो बरेचदा. रिपोर्ट खूप चांगले आहेत पिक्चरचे. तिने आधी नको म्हणून पाहिले, पण मी ऐकले नाही. मग आम्ही दोघी थिएटरवर गेलो. नेहमीप्रमाणे तिकीट मीच काढले. मग सिनेमा पाहताना दोघी पडद्यावरच्या कथानकात गुंतून गेलो. थिएटरमधून बाहेर पडून रस्त्याला लागताच विजूने म्हटले, लवकर चल, खूप उशीर झाला ना. अगं 6 तर वाजताहेत. आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडे पाहून मी म्हटले, हो पण आईला सांगितले नव्हते ना, परस्पर आले ना. मग आता गेल्यावर सांग. अगं सांगायचं कसं, अवघड वाटतं. सांग ना, शैलाने आग्रह केला. तेच तर अवघड वाटतं. आईचा विश्वास बसत नाही माझ्या बोलण्यावर. शैला खर्च करते म्हणून सांगितले तर पटत नाही, आणि पटले तरी मी वेळ घालवते, चैन करते म्हणून बोलते. शैला, देवा शपथ, मी कधीही चैनीसाठी खर्च करीत नाही आणि माझ्या भावंडांना वगळून स्वतःचा विचार करीत नाही. शैला, तू तिकीट काढताना सुद्धा मला वाटले होते तुला म्हणावे, तिकीट काढण्यापेक्षा मला ते पैसे घर खर्चासाठी दे. मग उसासून म्हणाली, सोड तो विषय. पिक्चर छान होता नाही? हो, वेळ मजेत गेला. आता तू उदासू नकोस. मग दबकत तिला मी म्हटले, माझ्याजवळ आता 5 रुपये आहेत, देऊ तुला? घे. छे ग, काहीतरीच काय, मला नको. विजू, माझ्याजवळ खूप पैसे नसतात. बाबा पॉकेट एक्सपेन्स देतात तेवढाच, पण पैसे असले ना की ते केव्हा एकदा खर्च करेन असं होतं मला. घे ना. मी 5 रुपयाची नोट पुढे केली, पण तिने घेतली नाही. विजू स्वाभिमानी आहे हे माहीत होते मला, म्हणूनच अनेकदा मनात यायचे, हिला माझ्या 2 साड्या द्याव्यात, चप्पल द्याव्यात, पण बोलायला जीभ रेटायची नाही. ती दुखावून मैत्री संपेल असे भय वाटायचे. आम्ही SYBAला म्हणजे कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला असतानाचा तो प्रसंग मात्र मी कधी विसरले नाही. एकेकाळी विजया एका वाचनालयात काम करीत होती. सकाळचे कॉलेज असल्याने संध्याकाळचे 3 तास ती वाचनालयाचे काम करायची. एरवीही ती कुणाकुणाकडे किरकोळ कामे करायचीच. शिक्षणाचा खर्च भागवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावायची. पण तिने लायब्ररीत नोकरी धरल्याचे सांगताना म्हटले होते, शैला, अगं मला आवडीचे काम मिळाले. कर्वे रस्त्यावर वैद्य नावाच्या गृहस्थाचे रद्दीचे दुकान आहे आणि रद्दीत आलेली पुस्तके साठवून त्यांनी त्यातून वाचनालय चालवले आहे. त्यांची जाहिरात होती कॅन्टीनची बिले करण्यासाठीच्या कारकुनासाठी. पण मला त्यांनी म्हटले, तुझ्यासारख्या चांगल्या घरच्या मुलीने कॅन्टीनमध्ये काम करू नये. माझं रद्दीचं दुकान आहे, वर छोटं वाचनालय आहे. तू संध्याकाळी 3 तास वाचनालयाचं काम बघ. शैला, मला आवडलं काम ते. महिन्याला 75 रुपये देणार आहेत. ती सकाळी कॉलेज करून ते काम करीत होती. त्यानंतर लवकरच जानेवारी महिना उजाडला आणि कॉलेजने परीक्षा फॉर्म बरोबर फॉर्म फी आणि फी बाकी भरण्याची नोटीस शोकेसमध्ये लावली. मी बाबांकडून पैसे घेऊन फॉर्म फी भरली. मग 2 दिवसांनी मला विजूची आठवण झाली. 2 दिवसात ती भेटलीच नव्हती. सध्या रिव्हिजन चालू होती. पिरियड्स होत नव्हते, त्यामुळे विजू कॉलेजला आली नव्हती. पण तिने नोटीस पाहिली की नाही, फॉर्म भरला की नाही, या विचाराने मी तिच्या घरी गेले. मग आम्ही दोघी बाहेर पडलो. कॉलेज गेटमधून आत गेल्यावर प्रशस्त पिंपळ पार होता. आम्ही नेहमी तिथे बसून गप्पा मारायचो. विजू, फॉर्म भरलास ना तू? परवा शेवटचा दिवस आहे. हो ग, माहीत आहे मला,
पण पैशाची सोय होत नाही ग. 220 रुपये भरायचे. टर्म फी पण राहिली आहे. उदास निराश स्वरात तिने म्हटले. कर जुळवाजुळव काहीतरी, वर्ष वाया घालवू नकोस. म्हणूनच काल दुपारी कॉलेजमध्ये जाऊन मी प्रिन्सिपॉलना भेटले. आता फॉर्म फी भरते, वार्षिक परीक्षेपर्यंत बाकी रक्कम देईन म्हटले. पण सरांनी मानले नाही. उलट खूप टाकून बोलले. मला वाटले होते सर मदत करतील, मार्ग काढतील, पण सरांनी काही ऐकून घेतले नाही. खूप अपमान केला. हे बोलताना तिचे डोळे अश्रूंनी डबडबले. मग माझा हात हातात घेऊन तिने म्हटले, तू देऊ शकतेस मला उसनवार म्हणून. तिला नाही म्हणताना माझ्या घशात आवंढा दाटून आला. विजू, एवढे पैसे मी नाही देऊ शकणार. अगं, तू लायब्ररीत काम करतेस, त्यांच्याकडे माग की, देतील ते. नंतर पगारातून फेडून घ्या म्हणावं. मी तोच विचार करते. नुकताच पगार घेतला मी, पण ते पैसे घरातच द्यावे लागले. भावंडांना उपाशी ठेवून शिकण्यात काय अर्थ? आईला तर माझी कोंडी माहीतच नाही. मला खूप वाईट वाटले. पण माझ्याकडे एवढे पैसे कुठे होते? मी कधी पैसे शिल्लक ठेवतच नसे. मला पैसे खर्च करण्याचाच नाद होता. विजू, तुझ्या आईकडे माग. आईला विश्वासात घे. माझ्या जवळच्या 10-20 रुपयांनी काय होणार? वैद्य देतील आणि थोडे आईकडून घे, पण वर्ष बुडवू नकोस. आम्ही निघालो. मी जड अंतःकरणाने तिला बाय म्हटले. आणखी 2 दिवसांनी विजू कॉलेजमध्ये भेटली. फॉर्म भरून आली होती. तिचा चेहरा उजळला होता. अगं, वैद्यांनी मला दिले 250 रुपये. दरमहा 50 रुपये पगारातून कापून घेतील, तिने म्हटले. मग परीक्षेपर्यंत आम्ही एकत्र बसून अभ्यास केला. पेपर चांगले गेले. आता सुट्टी होती. याच सुमारास मी क्लासमधल्या अनिकेतच्या प्रेमात पडले होते. चोरून भेटी चालू होत्या. हॉटेलिंग, सिनेमा आणि अंधारी जागा पाहून गप्पा चालू होत्या. मी खूप खुशीत होते. एका धुंदीत होते. विजू सकाळी एका मासिकाच्या कार्यालयात काम करीत होती. आमची भेट होत नव्हती. त्या दिवशी मुद्दाम मी तिला भेटायला तिच्या घरी आले होते. रविवारचा दिवस होता. मला माझ्या लव्ह अफेअरविषयी तिच्याशी खूप बोलायचे होते. अनिकेतविषयी खूप काही सांगायचे होते. आम्ही घरातच आतल्या खोलीत पलंगावर बसून गप्पा करीत होतो. विजूची आई बाहेरच्या खोलीत तांदूळ निवडत होत्या. अचानक त्याने आत येऊन म्हटले, विजू, वैद्यसाहेब आलेत बघ. आणि पुन्हा बाहेर येऊन वैद्यांचे स्वागत करीत म्हणाल्या, या या, घरीच आहे विजू. विजू. पण वैद्य दारात उभे राहून करड्या आवाजात म्हणाले, बाहेर बोलवा तिला. तोपर्यंत विजू बाहेर आलीच होती. वैद्यांना पाहून ती घाबरली होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता. मला कळेना काय झाले. विजू दारात येताच वैद्याने दरडावून म्हटले, का ग, घरीच आहेस आणि कामाला आली नाहीस गेले 2 दिवस? चल आत्ताच्या आत्ता. आणि पुढे होऊन त्यांनी एकदम तिचे मनगट पकडले. ते पाहून तिची आई घाबरली. विजू थरथर कापत होती. वैद्याने आईला म्हटले, गेले 2 दिवस ही कामाला आलेली नाही. न सांगता राहिली म्हणून मी मुद्दाम पाहायला आलो. तुम्हाला माहीत आहे. आणि त्या नराधमाने विजूचा हात पिरगळला. विजू कळवळली, सोडा सोडा हात माझा. नीच, निर्लज्ज. विजू तिडकीने बोलली. तशी हात सोडून वैद्यांनी तिच्या गालावर थप्पड मारली. विजू किंचाळली. मग आई मध्ये पडली. वैद्यांना आवरत तिने म्हटले, वैद्यसाहेब, काय हे शोभतं का तुम्हाला? नीट आत येऊन बोला. हा काय तमाशा चाललाय? चुकली असेल ती म्हणून असं वागायचं? आता विजूची आई संतापली. विजू भिंतीला टेकून गाल चोळत रडत होती. मी भांबावून गेले होते. 2 दिवस कामावर गेली नाही म्हणून मारायचं? वैद्यसाहेब, हात जोडते, घरात येऊन बोला. आम्ही गरीब आहोत म्हणून मारहाण करायची का? अहो, माझ्याकडून हिने 250 रुपये घेतलेत, माहीत आहे तुम्हाला? फॉर्म भरायचा म्हणे. फॉर्म भरला का कुठे चैनीत उडवले काय माहीत. मग परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणून सुट्टी घेतली. 2 दिवस आली, पुन्हा रजा. काम करायला नको? कुठली? आता पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही. माझे पैसे टाका. वैद्य अजूनही दरवाजातच उभा होता. अगं, हे काय म्हणतायत? कशाला घेतलेस पैसे? मला बोलली नाहीस. मी SYचा फॉर्म भरला तेव्हा घेतले होते. साहेब, मी तुमचे पैसे आणून देईन, विश्वास ठेवा. विजूने अजिजीने म्हटले, मला आत्ता दे तरच मी जातो. आत्ता नाहीत माझ्याकडे, पण मी देते 1 महिन्यात. अगं, पण मग कामाला तरी जा की. न सांगता राहिलीस आणि इथे गप्पा मारीत बसलीस. त्यांचा खोडंबा नको करूस. मग 2 दिवस झाले आली नाही. येईल ती उद्या साहेब. मी बोलते तिच्याशी. येईल ती. काय ग, येणार आहेस? वैद्याने दरडावून विचारले.
तशी नकारार्थी मान हलवत विजयाने म्हटले, नाही, मला नाही जमणार. आई, तू शब्द देऊ नकोस. हे सभ्यपणे वागत नाहीत. धैर्य एकवटून विजू उत्तरली. तसा वैद्य चवताळला. आत्ता कुठे विजूची बाजू आईच्या लक्षात आली. आपली तरुण मुलगी, हा संसारी पुरुष, पण यावर आई काही बोलणार? तोच वैद्याने उमरा ओलांडून एक पाऊल आत टाकत म्हटले, मी सभ्य नाहीच, कळलं? 2 दिवस माझ्याबरोबर राहा, पैसे फिटले समजू, चल. त्याने हात पुढे केला. त्याच क्षणी त्यांच्या पायावर काठीचा जोरदार फटका बसला. या अनपेक्षित हल्ल्याने पाय उचलून ओरडत वैद्य पळाला तशी माधवने हातातली काठी उगारत म्हटले, हरामखोर, चालता हो इथून. मोगलाई लागली का रे ही? म्हणे पैसे वसूल करतो. माधव बाहेरून आला होता व त्याने वैद्यचे शेवटचे वाक्य ऐकले होते. तो विजूपेक्षा वयाने लहान असला तरी चांगला दणकट होता. माधवचा रुद्रावतार पाहून वैद्य घाबरला. चालता हो इथून, नाहीतर पोलिसात देतो तुला, चल. माधव पुढे होताच घाबरून वैद्य मागे सरला. बघून घेईन, तशी सोडणार नाही हिला, म्हणत चरफडत मागे फिरला. वाड्यातील बाजूच्या बिराडातील लोक फुकटचा तमाशा पाहत होते. पण वैद्याने पळ काढताच विजूने तिच्या आईला म्हटले, आई, मी देईन त्यांचे पैसे, तू नको काळजी करूस. दोघींनीही सुटकेचा श्वास टाकला. मलाही खूप बरे वाटले. मनात आले, वाह, भाऊ असावा तर असा. मी विजूला शांत करून तिच्या घरून निघाले. वाटले संपले प्रकरण. पण रात्री 10 वाजता माधवने आमच्या दाराची कडी वाजवली. कोण आहे म्हणत मी दार उघडले तर माधव उभा. ताई आली इथे? त्याने घाबऱ्या आवाजात विचारले. नाही, इतक्या उशिरा कशी येईल? कुठे गेली? तेच तर माहीत नाही. अर्ध्या पाऊण तासापूर्वी जेवण करून उठली. मी आईबाबांशी बोलत होतो. बऱ्याच वेळाने लक्षात आलं ताई घरात नाही. अशी न सांगता गेली कुठे? बाप रे माधव! मी पण घाबरले. पण मी आणखी काही बोलणार त्यापूर्वीच सायकलवर टांग मारून माधव दृष्टीआड झाला सुद्धा. विजू जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाही. माधवच्या मनातही हाच विचार आला असणार. का वैद्यांकडे गेली ती? की वैद्यांनी गाठले तिला? पण रात्री उशिरा घराबाहेर पडायचेच कशाला ना? खूप वेळ मी बेचैन होते. दुसरे दिवशी सकाळीच मी तिच्या घरी गेले. विजू नळावर धुणे धुत होती. तिला तशी सुखरूप पाहून माझा जीव भांड्यात पडला. मग काम तसेच टाकून ती माझ्याजवळ आली. चेहरा ताणलेला, डोळे रडून की जागरणाने सुजलेले. घराबाहेरच्या ओट्यावर आम्ही बसलो. दोघीही थोडा वेळ गप्प होतो. तिचा हात हलकेच दाबत मी म्हटले, विजू, कुठे गेली होतीस रात्री? माधव चौकशी करत आला होता. मला रात्री झोपच येईना. कुठे गेली होतीस? तशी माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडत तिने म्हटले, शैला, जगावसच वाटत नाही मला. पुलावरून उडी टाकणार होते पण धाडस होईना. वाटले मेले नाही न वेडेवाकडे काही झाले तर, अपंग झाले तर. तेवढ्यात माधव आला शोधत. शैला, अवघ्या 250 रुपयांकरता किती घाणेरडे बोलला तो. माधव आला म्हणून. तशीही मी कधी गेले नसतेच, पण वाड्यातले लोक पाहत होते. आईला खूप त्रास झाला. विसरते आता, जाऊ नकोस कामाला. त्याच्या मुलीसारखी तू. बघ ना ग, 250 रुपये दिले आणि अंगचटीला यायला लागला. मग परीक्षेसाठी म्हणून मी रजा घेतली. सुटीचा पगार त्याने दिलाच नाही. नंतर हिशोबात मी फक्त 50 रुपये कापून घ्या म्हटले, तेवढे त्याने घेतले. उरलेले आईला दिले. पण हा जास्तच चेकाळल्यासारखे करायला लागला. खाली रद्दीच्या दुकानात 2 बायका काम करतात, वर मी एकटीच. त्या दोघी विचित्र नजरेनं बघत माझ्याकडे. माझ्या आधी काम करणाऱ्या मुलीशी तो असाच वागला असेल. जवळ आला की वाटायचे खाडकन तोंडात द्यावी. पण पैशाने मिंधेपणा आलेला. त्या दिवशी तो लगट करायला आला तर मी समोरची दौत उचलली त्याच्या तोंडावर फेकायला, तर हा निर्लज्ज हसत निघून गेला. मग मी कामाला गेलेच नाही. मी नाही सहन करू शकणार. पण जीव देण्याचा विचार करू नकोस विजू. अवघ्या 250 रुपयांकरिता सोन्यासारखा जीव घालवायचा का? तेही त्या क्षुद्र माणसासाठी. शैला, मला शिकल्याशिवाय राहवत नाही. खूप काही करावंसं वाटतं. पण ही परिस्थिती. तो इतकं बोलला पण त्याच्या अंगावर मला पैसे फेकता आले नाहीत. म्हणून जगूच नये. आपलं जगणं व्यर्थ आहेसं वाटतं. वेडी आहेस. मी तिला प्रेमाने जवळ घेतले. खूप समजूत घातली. मग निघाले. पुढच्या वर्षी ती कॉलेजला आलीच नाही. कुठल्याशा मासिकाच्या कार्यालयात पूर्ण वेळ कामाला जाऊ लागली. पण तिने बाहेरून परीक्षेला बसायचे ठरवून फॉर्म भरला. अपुरे शिक्षण, वशिला नाही, घराण्याला प्रतिष्ठा नाही. कोण नोकरी देणार?
पण तिची धडपड चालू होती. घरी आर्थिक मदत करून स्वतःच्या जबाबदारीवर शिक्षण घेत होती. तिची ज्ञानपिपासा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तल्लख बुद्धीची देणगीही तिला लाभली होती. मला विजूचे कौतुक वाटायचे, पण माझ्याजवळ तिच्यासारखी चिकाटी नव्हती, महत्वाकांक्षा नव्हती. आता आमच्या भेटी कमी झाल्या होत्या. विजू फर्स्ट क्लास BA झाली. मीही कशीबशी उत्तीर्ण झाले. मला पुढे शिकायचे नव्हते. अनिकेत बरोबर वाद झाल्याने मी संबंध तोडले होते. मग अशोकच्या उमद्या रूपावर भाळून घरातून पळून जाऊन मी त्याच्याशी लग्न केले, कारण तो जातीतला नव्हता आणि त्याचे शिक्षण कमी होते. तो रिक्षा चालवायचा, पण दिसायचा रुबाबदार. घरच्यांनी माझ्याशी संबंध तोडले. मी अशोकने भाड्याने घेतलेल्या एका खोलीत संसार थाटला. वर्षाने साऊ झाली, पण मला संसार रेटणे जमेना. अशोकशी भांडण होऊ लागले. मग तो दारू पिऊ लागला आणि 2 वर्षांनी वारला. त्यानंतर माझ्या आयुष्याचा आकार चित्रविचित्र होत गेला. पुन्हा लग्न केले, पण तेही सुखाचे झाले नाही. मग अनेक बॉयफ्रेंड, सोबती, विवाहित पुरुषांची मैत्री. एकटेपणाच्या भीतीपोटी मिळेल तो आधार घेत गेले. जमेल तशी चैन करीत राहिले. डायबेटीस, BP, अनेक व्याधी जडल्या. साऊला मात्र मी सांभाळले. ती शिकली, नोकरीला लागली. साऊने तिचे लग्न ठरवले आणि लग्नानंतर तिच्याच सल्ल्याने मी इथे वृद्धाश्रमात राहायला आले. 4 वर्षे झाली मी इथे आहे. झगमगत्या जगापासून, चैनबाजीपासून दूर आले आहे. मात्र मी इथे सर्वांशी छान जुळवून घेतले आहे. माझी आयुष्याबद्दल काही तक्रार नाही. पदवीनंतर मी काही केले नाही. विचाराने वागले नाही. नोकरी, शिक्षण, करिअर यांच्या फंदात पडले नाही. गावी असताना माझी न विजूची क्वचित कधी भेट व्हायची. सायकलवरून फिरणारी विजू मग लुना, कायनेटिक, ॲक्टिव्हावरून जाताना दिसायची. कधीतरी थांबून बोलायची. ती खूप वर्षे लग्नाशिवाय होती. माधवचे लग्न झाले होते. वहिनी घरात आली होती. तिच्या धाकट्या 2 बहिणींचे लग्न झाले. सगळ्यात धाकटा आशिष इंजिनियर होऊन अमेरिकेत गेला होता. एकदा एका हॉटेलमध्ये विजू अचानक भेटली. तिच्याबरोबर एक रुबाबदार तरुण होता. गळ्यात मंगळसूत्र होते. मी चटकन तिच्याकडे गेले. तिने तिच्या बरोबरच्या मित्राशी ओळख करून द्यायचे टाळले. पण विजूला म्हटले, का ग, मला लग्नाला बोलवलं नाहीस? छान, अभिनंदन. हे संजय राजोपाध्ये, इंग्रजीचे प्रोफेसर आहेत. लग्न रजिस्टर केलं. कधी केलंस लग्न? झाले 6 महिने अगं. लग्नावर खर्च न करता आम्ही 2 वर्षे पैसे साचवून फ्लॅट घेतला, मग लग्न. ती हसली. आई, बाबा, माधव? आई गेली देवाघरी. बाबा आहेत माधवजवळ. तिने बोलणे आटोपते घेतले. तुझे कसे चालले? छान. साऊ आता 5वीत आहे. मीही बोलणे थांबवले. माझ्याकडे सांगण्यासारखे काय होते? त्यानंतर आम्ही एकमेकींशी संपर्क ठेवलाच नाही. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. उच्च शिक्षित विजूशी बोलणे अवघड होते. स्वतःचा कमीपणा सांगणेही नको वाटले. त्यानंतर आज अचानक तिच्या व्याख्यानाचे वृत्त वाचले अन तिला भेटावेसे वाटले. मनाने उचल खाल्ली. माझी ही अवस्था लपवावी असेही वाटले नाही. शेवटी प्रत्येकाची आयुष्याची वाट वेगळी असते. विजू जीवाभावाची मैत्रीण. तिच्यापासून काय लपवायचे? तिच्याकडून या टप्प्यावर कसली अपेक्षाही नाही. फक्त मनमोकळ्या गप्पा करू, मन हलकं करू, बस. आणि मी जायचं निश्चित केलं. मी आश्रमाच्या मॅनेजरची रीतसर परवानगी घेतली आणि ऑटो रिक्षा बोलावून घेतली. सभागृहापाशी पोहोचले. तेव्हा सभागृहात बरेच श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी विजूशी बोलण्याचे ठरवले होते, पण मी उशिरा तिथे पोहोचल्याने निवेदिकेचे माईकवर आगतम स्वागतम चालले होते. मी मागच्या रांगेत बसले. मला तिचे व्याख्यान ऐकण्यात रस नव्हता. तिला बघण्यात सुख होते. किती छान रुबाबदार दिसत होती विजया. 60च्या जवळ आली असूनही तरुण, तरतरीत होती. फिगर छान मेंटेन केली होती. प्युअर सिल्कची ऑफ व्हाईट रंगाची साडी तिच्या निमगौर वर्णाला खुलून दिसत होती. चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज होते. पूर्वीची अगदीच सडपातळ शरीरयष्टी जाऊन आता ती सुखवस्तू दिसत होती. बॉब केलेले केस, कानातले टॉप्स, डाव्या हातात नाजूक रिस्ट वॉच आणि उजव्या हातात सोन्याचे गोट. खूप छान वाटले तिचे व्यक्तिमत्व. तिने दुरून मला ओळख द्यावी असे वाटले, पण स्मितहास्य चेहऱ्यावर ठेवून ती मधूनच श्रोत्यांवर ओझरती नजर टाकत होती. तिने माझ्याकडे पाहिलेच नाही. मग पाहुण्याबाईंचा म्हणजे प्राध्यापिका विजयाबाई राजोपाध्ये यांचा परिचय करून देण्यात आला. सत्कार झाला. मग ती बोलायला माईक पुढे उभी राहिली. खूप स्मार्ट वाटली ती मला. एकेकाळी गरिबीच्या न्यूनगंडाने पछाडलेली, आत्मविश्वास गमावलेली ती आज किती आत्मविश्वासाने
एवढ्या लोकांसमोर अस्खलित बोलत होती. आणि मी स्थूल बेढप तर झालेच होते, पण माझी राहणीही अस्ताव्यस्त होती. केस अर्धवट काळे पांढरे, त्यांची छोटीशी जुडी मानेवर कशी तरीच दिसते असे मनात आले. शरीर संपदा आणि राहणी याकडे हल्ली लक्ष न देण्यामुळे मी अशी दिसते असे माझ्या लक्षात आले. माझ्या अंगावरच्या खोट्या दागिन्यांपेक्षा विजूची साधी सौम्य राहणी उठून दिसत होती. विजू जवळजवळ तासभर बोलत होती आणि श्रोते तिचे बोलणे मन लावून ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरही कौतुकाचे भाव होते. मध्येच हसून किंवा टाळ्या वाजवून ते दाद देत होते. व्याख्यान संपल्यावर प्रश्नोत्तरात आणखी 15 मिनिटे गेली. मग आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रम संपला. तरीही काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते तिच्याशी चर्चा करीत उभे होते. मी चुळबुळत उभी होते. तिचे माझ्याकडे लक्षच नव्हते. मला तिच्याशी खूप बोलायचे होते. आश्रमाच्या नियमाप्रमाणे 8:30 वाजण्यापूर्वी मला परत पोहोचणे आवश्यक होते. मी तिचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात होते. एवढ्यात एक कोडेला म्हातारा हातात छोटासा गुच्छ घेऊन पुढे घुसला. त्याच्या अंगावरचे कपडे अगदी सामान्य होते. डोक्याला टक्कल होते. त्याचे फाटके व्यक्तिमत्व पाहताच लक्षात येत होते. मिची डोळ्याने तो पाहत होता. सर्व शरीरभर पांढरे डाग असल्याने ते काळे पांढरे रूप खूपच विरूप दिसत होते. तो आजूबाजूच्या लोकांना हाताने मागे लोटून पुढे आला. त्याचे ते रूप पाहून बाकीचे लोक आपसूक दूर झाले. त्याची शरीरयष्टी दणकट होती. आवाज खणखणीत होता. पुढे होऊन त्याने हसत म्हटले, विजू, मुद्दाम घेऊन आलो गुच्छ तुझ्यासाठी. घे. काय ओळखलंस ना मला? मी वैद्य. एकेकाळी तू पैसे बुडवलेत माझे, आठवतं? या आकस्मिक शाब्दिक हल्ल्याने विजू एकदम गांगरून गेली. घाबरली. परक्या लोकांपुढे आता वैद्य काय बोलतोय ना काय नाही या विचाराने बावरली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. वैद्य म्हणतात त्याने पूर्वी तिच्या घरी येऊन उमऱ्याशी थांबून तिच्या श्रीमुखात दिली होती ते मला आठवले. तशीच इथे काही धिटाई हा करेल या विचाराने मी थरकापले आणि कसे कोण जाणे धैर्य एकवटून मी एकदम पुढे झाले. तिच्या शेजारी उभे राहून म्हटले, वैद्य, ही वेळ ही जागा नाही बोलायची. मग आता मोठी झाली नाही, मग इथेच गाठायला हवं काय ग? तो म्हातारा हसत बोलत होता, पण त्यातली व्यंगपूर्णता मला कळली. मी आजूबाजूच्या लोकांना खूण केली आणि त्याला बाहेर काढा असे सुचवले. विजूचा चेहरा पांढरा पडला होता. आनंद ओसरला होता. चला मॅडम, आपण मागे जाऊ, दमलायत तुम्ही, असं म्हणून मी तिला बळेच तिथून बाहेर काढले. शैला, तू इथे कशी? वेळेवर आलीस ग? तिने माझा हात हातात घेऊन दाबत म्हटले. बोलू नंतर, चल. बाबा, तुम्ही या आता, मॅडम थकल्यात, जा आता, असं म्हणत कार्यकर्त्यांनी वैद्याला हॉलच्या बाहेरचा रस्ता दाखवला. एक म्हणाला, काय बाबा, कुठून आला तुम्ही? मी इथेच असतो गावात. आज पेपरात नाव वाचलं म्हणून आलो. मला वाटलं मदत करील काही. मी हालात दिवस काढतोय. एकेकाळी ही नोकरीला होती माझ्याकडे. आता ऐट बघा, मला हाताला काम मिळत नाही. मॅडम, तुमच्यासाठी गाडी आली, चला आज विश्रांती घ्या, एकाने आम्हाला निरोप सांगितला. बाबा, तुम्ही जा आता, त्या आमच्या पाहुण्या आहेत. त्याने वैद्याला जवळजवळ ढकलतच बाहेर काढले. शैला, तू चल माझ्याबरोबर प्लीज, विजयाने म्हटले. येते ग, खूप बोलायचंय मला, पण थांब, मी आधी मॅनेजरला फोन करून आजची रात्र आश्रमाबाहेर काढण्याची परवानगी घेते. आश्रम? अगं, मी वृद्धाश्रमात राहते, साऊ सांभाळते, असं म्हणून मी मोबाईलवरून मॅनेजरची परवानगी घेतली. आम्ही गाडीत बसलो आणि विजूने मला मिठी घातली. विजू, शांत हो, तू जिंकली आहेस. तुला तुझ्या कष्टाचं फळ मिळालंय. वैद्य त्याच्या पापाची फळं भोगतोय आणि मी अविचाराने वागले म्हणून वृद्धाश्रमात आले. वेळ लागतो, पण नियती न्याय करते बघ, मी म्हटले. खूप दिवसांनी मी अशी मोकळेपणाने बोलत होते. एवढ्यात लॉज आले. आजची ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली स्नेहसुधा कुलकर्णी यांची न्याय ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा. ही कथा जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे अशाच नवनवीन कथा मी तुम्हाला वाचून दाखवू शकेन आणि अशाच नवनवीन कथा किंवा कादंबऱ्या मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकेन. आता आपण पुन्हा भेटू
अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.